तर सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्या सोबतच बजरंग सोनावणे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेण्याचा अधिकार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मुंडेंच्या राजीनाम्याच्या टोलवाटोलवीवरून बजरंग सोनावणे यांनी हा टोला लगावलाय। देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी असं सोनावणे यांनी म्हटलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 60 दिवस पूर्ण झालेत आणि या हत्येचा प्रकरण खरं तर ज्यांनी उचललं किंवा ज्यांनी समोर आणलं ते बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आपल्यावर। बाप्पा, मला तुम्ही सांगा, संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 60 दिवस पूर्ण झालेत, कुठपर्यंत आलाय तपास, काय परिस्थिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना 60 दिवसापूर्वी घडली ही अतिशय निंदनीय घटना होती। एक चांगला सोजळ असा सरपंच याला किडनॅपिंग केलं आणि त्याचा मर्डर करू, त्याला टॉर्चर करू त्याला मारलं गेलं। ही घटना घडली। या घटनेत जवळपास 7 लोकांवर गुन्हा दाखल झाला प्राथमिकदर्शी। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यातली काही आरोपी एक सापडला, दुसरा 2, 3 एक सरेंडर झाला। परत त्याच्यानंतर काही ह्याची लिंक जी आहे ती खंडणीशी जुळली गेलेली होती। सगळं मोकोका सर्वांना लागलेला। आता जे आहे ते एक आरोपी आणखी फरार आहे, पण हा आरोपी सापडत नाही। त्याच्यापेक्षाही आणखी जे आरोपी आहेत की ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, असं माझं म्हणणं आहे की ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे। मी धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा असं बोललो नाही। नैतिकता असेल तर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि फेकला पाहिजे असं बोललो मी। पण मला एक म्हणायचं की हा विषय जो आहे तो राजीनामा एखाद्या मंत्र्याचा घ्यायचा किंवा मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळातून एखाद्याला बडतर्फ करायचं तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून खरं तर सध्या टोलवाटोलवी सुरू आहे। मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर घ्यायचा असेल तर तो अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे असं मत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलं आहे। ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, केज, बीड।